फिरतं ज्ञानेश्वरी पारायण. ह्या गावातून पारायण घ्यायचं आणि पुढच्या गावात जायचं. ह्या गावाच्या 2000 लोकांनी वाटं लावायला यायचं. त्या 2000 लोकांनी शिवेवर यायचं, पारायण घेऊन जायचं आणि त्या गावात जायचं आणि पारायण चालू करायचं. हरिजनाची मुलं माळकरी केलीत, वडाऱ्याची मुलं माळकरी केलीत. ज्या जाती कधी वारकऱ्यात नव्हत्या त्या जाती या माणसाने माळ आणल्यात. आणि नियम 7 दिवस पारायण, 7 कीर्तन. पण कीर्तनकाराला रुपया दक्षिणा नाही, गायकाला दक्षिणा नाही, वादकाला नाही, सप्त्याचा रुपया खर्च नाही. आता त्यांनी 25,000 लोकांचं पारायण शेलूला ठेवलंय. तालुका परभणी ना, तालुका शेलू, जिल्हा परभणी. तारीख आहे 12 मार्च ते 19 मार्च. ही तारीख आमची धुळ्याची होती, पण त्यांनी सांगितलं ही मी धरली, आम्ही ती रहित केली. म्हणलं पहिलं शेलू, जगात जर्मनी, भारतात परभणी. जरा टाळ्या वाजाय मुलासाठी. 1 रुपया घेत नाही कीर्तनाचा. कुठं काय 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 म्हणजे मानलं पाहिजे की ना, अशी माणसं आहेत. यांचा सन्मान देहू संस्थांच्या वतीने आदरणीय माणिक महाराज मोरे आणि आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे, 200 गावं आहेत यांच्या हातात.